जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या जे काही टी परीक्षेमध्ये बघा महत्त्वाचे जे सध्या प्रश्न विचारले जातात, तर त्याच्यामध्ये मराठी जो काही टॉपिक आहे, तर तो मराठी टॉपिकमध्ये ह्या ठिकाणी बघा जे काही लेखक असेल, त्यानंतर कवी असेल, तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचे प्रश्न सध्या विचारले जातात। तर त्याच्यामध्ये जे लेखक असेल, कवी असेल किंवा ग्रंथकार असेल, तर त्यांनी नेमके कोणते ग्रंथ लिहिले असेल, त्यांना नेमकं जे काही उपमा देण्यात आलेले आहे, तर त्या उपमा नेमक्या कोणत्या असेल, तर त्या संदर्भात तुम्हाला मराठी जो काही घटक आहे, तर त्याच्यामध्ये 30 प्रश्नामध्ये बघा तुम्हाला 30 गुण असतात आणि ह्याच्यामध्ये जवळपास ह्या घटकावर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न सध्या विचारले जातात। तर आज आपण जे काही महत्त्वाचे सध्या ग्रंथकार असेल, कवी असेल, लेखक असेल, तर त्या संदर्भात बघा संपूर्ण जी काही डिटेल्स असेल, तर ती डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला 2 ते 3 मार्काचा फायदा हा नक्की होऊ शकतो। तर बघा अशा पद्धतीने जे काही प्रश्न आहे, तर ते प्रश्न सध्या मागचे जे काही टी परीक्षा असेल, तर त्या टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलेला आहे। आता इथे बघा जो काही प्रश्न आहे, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात। आता हा टी परीक्षेमध्ये 2018च्या जो काही टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आला होता। तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात। मराठी भाषेतील आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जातात? विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना बघा टिंब म्हणून ओळखतात। तर ह्या असे जे प्रश्न आहे, तर हे प्रश्न सध्या तुम्हाला विचारले जातात। तर ह्याच्यावरती महत्त्वाचा जो काही घटक आहे, तर ह्या घटकावरती बघा तुमचं इथं 2 ते 3 मार्क फिक्स होणार आहे। तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघूया, इथं बघा सुरुवात करूया। तर बघा जे काही साहित्य आणि त्यांची उपमा आणि बघा वर्णन असेल, तर हे आपण संपूर्ण इथं शॉर्टमध्ये बघणार आहोत, जेणेकरून इथं तुम्हाला लक्षात येईल। तर इथं बघा उपमा काय देण्यात आले आहे आणि इथं साहित्य किंवा त्या साहित्य लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। आता बघा पहिलं काय आहे, अमृताचा पुत्र म्हणून कोणाला उपमा दिली होती? तर इथं बघा साने गुरुजी यांना। आधुनिक कथेचे जनक कोणाला म्हणतात? तर गंगाधर गाडगीळ यांना। आधुनिक मराठी कवितेचे या ठिकाणी बघा आधुनिक मराठी कवितेचे किंवा काव्याचे जनक कोणाला ओळखतो आपण? तर कृष्णाजी केशव दामले यांना। तर ह्या संदर्भात बघा प्रश्न हे विचारण्यात आले आहे का जो सध्या इथं तुम्ही अमृताचा पुत्र म्हणून बघा कोणाला ओळखलं जातं, अशा संदर्भात प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो। तर साने गुरुजी। किंवा आधुनिक मराठी कवितेचे जनक टिंब ह्यांना म्हटले जाते, तर कोणाला? कृष्णशास्त्री ह्या ठिकाणी बघा कृष्णाजी केशव दामले ह्यांना। तर पुढचं बघा आधुनिक मराठी कवितेच्या जननी, तर जननी विचारलंय, तर कोण आहे? तर आपल्याला माहिती आहे सावित्रीबाई फुले। त्यानंतर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणाला म्हटले जातात? हरिनारायण आपटे यांना। त्यानंतर बघा मराठी नवकवितेचे जनक कोणाला म्हटले जातात? बासी मर्ढेकर यांना। मराठी पत्रकारितेचे जनक कोणाला म्हटले जातं? तर बाळशास्त्री जांभेकर। तर हे जे प्रश्न असणार आहे, तर हे प्रश्न बघा ह्याच्यावरती 100% तुम्हाला प्रश्न इथे टी परीक्षेमध्ये विचारले जाणार। तर हे संपूर्ण बघा तोंडपाठ या ठिकाणी तुम्ही करून घ्या। ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील अपलोड करतो, तेथे तुम्ही जॉईन व्हा। ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आली आहे टेलिग्रामची, तेथे तुम्ही जॉईन व्हा। तर हे आपण आता हे महत्त्वाचे जे काही IMP जे सध्या बघा साहित्यिक असेल, लेखक असेल, कवी असेल, तर ते जिथं बघत आहोत। तर हे हमखास या ठिकाणी रिव्हिजन सध्या मागच्या जे काही टी परीक्षेमध्ये ह्याच्यामध्ये झालेले आपल्याला रिपीट प्रश्न ह्याच्यावरनं कळून जातात। तर पुढचं बघा, पुढचे आहे मराठी भाषेचे शिवाजी। हा प्रश्न IMP आहे, ह्याला डबल स्टार करा। मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात। त्यानंतर बघा मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर दादोबा पांडुरंग तर्खडकर। तर बघा हे जे महत्त्वाचे जे 2 आहे, मराठी भाषेचे शिवाजी आणि मराठी भाषेचे पाणिनी, तर ह्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन सध्या बघा होत असतं। तर ह्याच्यामध्ये जी काही तुमचं आता इथं बघा मराठी भाषेचे शिवाजीमध्ये इथं विलांटी सध्या आलेली आहे। तर हे कसं लक्षात ठेवायचं याच्यासाठी ट्रिक आहे। तर इथं विलांटी आली आहे, तर इथं बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर, तर इथं देखील विलांटी आहे, चिपळूणकरला देखील विलांटी आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इथं लक्षात ठेवू शकतात। मराठी भाषेचे शिवाजी नेमके कोण आहे? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर। आणि मराठी भाषेचे पाणिनी जर इथं विचारलं, तर इथं बघा विलांटी वगैरे आलेली नाही, तर पाणिनी जर विचारलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर। तर अशा पद्धतीने तुम्ही इथं लक्षात हे ठेवू शकतात, बरोबर। तर हे दोघी प्रश्न बघा IMP असणार आहे, ह्याच्यावरती जो प्रश्न आहे तो हमखास विचारला जातो। पुढचं बघा ज्ञानकोशकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर श्रीधर व्यंकटेश केतकर यांना ओळखलं जातं। मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा कोणाला म्हणतात? हा एक महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, बरं। कोणाला ओळखलं जातं? तर संजीवनी मराठे यांना ओळखलं जातं। ह्या प्रश्नावरती देखील बघा प्रश्न जो असेल तो महत्त्वाचा इथं बघा ह्या घटकावरती ह्यांच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे। आता मराठीतील
जनकवी या ठिकाणी बघा मराठीतील जनकवी कोणाला म्हणतात तर पी या ठिकाणी बघा महत्त्वाचा प्रश्न आहे पी सावडाराम यांना सध्या म्हणतात. ह्यावर देखील प्रश्न TET परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, तर हे देखील लक्षात असू द्या. पुढचं बघा मराठीतील मुक्त छंदाचा प्रणेता कोणाला म्हणतात तर आत्माराम रावजी देशपांडे यांना मुक्त छंदाचा जो काही प्रणेता असेल तर तो म्हणतात. आता इथं बघा महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती विचारण्यात आला आहे महाराष्ट्र कवी कोणाला म्हणतात तर यशवंत दिनकर पेंढारकर यांना. मराठीचा शेक्सपियर किंवा भाषाप्रभू ह्या कोणाला ओळखलात तर इथं बघा राम गणेश गडकरी यांना गडकरी यांना सध्या जे काही मराठीचे शेक्सपियर किंवा भाषाप्रभू म्हणून इथं ओळखलं जातं, तर हे देखील तुम्ही लक्षात असू द्या. तर हे महत्त्वाचे जे काही जवळपास आपण 15 जे आहे तर इथं बघितलेले आहे. आता पुढे देखील तुम्हाला दाखवतो. तर इथं बघा पुढचं जे आहे तर पुढचं कोण आहे तर इथं बघा विडंबन काव्याचे जनक महत्त्वाचं आहे. विडंबन जे काही काव्य आहे तर त्याचे जनक कोणाला म्हटले जातं तर इथं बघा प्र.के. अत्रे यांना सध्या त्या संदर्भात ओळखलं जातं. विनोदी वाङ्मयाचे जनक यांना हे सध्या बघा कोण ओळखले जातं तर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना सध्या ओळखलं जातं. काव्यात न या ठिकाणी बघा काव्यात न मावणारा कवी असा उल्लेख कोणाचा केला जातो तर चित्र खानोलकर यांचा उल्लेख केला जातो. हे IMP आहे, हे देखील बघा लक्षात असू द्या. त्याच्यावरती देखील प्रश्न मागे विचारण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ग.दी. माडगूळकर यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर बघा शाहिरांचा शाहीर म्हणून कोणाला ओळखलं जातं तर राम जोशी हे महत्त्वाचे बघा शाहिरांचे शाहीर म्हणून त्यांना ओळखलं जातं. साहित्य सम्राट म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नरसिंह चिंतामण केळकर यांना सध्या साहित्य सम्राट म्हणून ओळखलं जातं. तर हे संपूर्ण जे PDF आहे तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही ही डाउनलोड करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन जॉईन व्हा. त्यानंतर बघा राजकीय कादंबरीकार म्हणून कोणाला ओळखलं जातं तर गजानन त्र्यंबक माडखोलकर यांना सध्या ओळखलं जातं. त्यानंतर पहिली दलित संत कवयित्री कोण तर संत सोयराबाई ह्या ज्या आहे तर ह्या पहिल्या दलित संत कवयित्री म्हणून सध्या ओळखल्या जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा बघा प्रणय पंढरीचा वारकरी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर माधव जुलियन यांना सध्या प्रणय पंढरीचा वारकरी म्हणून ओळखले जातात. तर ह्याच्यापैकी महत्त्वाचे जे काही आहे तर तेच आपण इथं बघा सध्या साहित्यिक आणि जे कवी असेल लेखक असेल तर त्या संदर्भात इथं आपण जो काही आहे तर ते इथं बघत आहोत. पुढचं बघा मराठीतील सर्वात पहिले नेमकं कोण होते त्या संदर्भात इथे आपण मराठीतील सर्वात पहिले लेखक असेल किंवा मग साहित्यिक असेल किंवा जे काही कवी असेल तर त्या संदर्भात इथं आपण बघूया. तर बघा मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात तर मुकुंदराज यांना आपण आद्य कवी मराठीचे म्हणत असतो, बरोबर. मराठी भाषेतील आद्य चित्रकार इथं विचारलेला आहे. आद्य चित्रकार कोण आहे तर माईमभट हे सध्या आद्य चित्रकार आहे. मराठी भाषेतील आद्य कवयित्री कोण आहे तर बघा महंदवा ही जी कवयित्री आहे तर ती आद्य कवयित्री सध्या आहे. पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहे तर बघा साडूबाई तांबेकर हे या सध्या पहिल्या स्त्री कादंबरीकार आहे. हा प्रश्न देखील IMP आहे. त्यानंतर हे महंदवा बघा हे देखील विचारण्यात आलं आहे, तर हा प्रश्न देखील IMP इथं तुम्हाला पुन्हा विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहिली ऐतिहासिक कादंबरी या ठिकाणी बघा महत्त्वाचा ऐतिहासिक कादंबरी मोचनगड म्हणून सध्या ऐतिहासिक कादंबरी आहे. पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे तर यमुना पर्यटन ही जी आहे तर ही पहिली सामाजिक कादंबरी म्हणून सध्या बघा आपण याला ओळखत असतो, बरोबर. त्यानंतर पहिले जे काही नाटक होते तर ते नाटक कोणते होते तर सीता स्वयंवर हे पहिले सध्या मराठीतील नाटक म्हणून मानले जातात, बरोबर. पुढचं बघा पहिले जे नियतकालिक असेल, नियतकालिक म्हणजे काय तर वृत्तपत्र कोणतं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे दर्पण हे वृत्तपत्र सध्या आहे. पहिले दैनिक कोणते होते तर बघा ज्ञानप्रकाश हे जे आहे ज्ञानप्रकाश तर हे पहिले दैनिक होते, बरोबर. आता दैनिक जे आहे तर ते प्रत्येक दिवसाला सध्या प्रकाशित होत होते, हे महत्त्वाचं आहे. तर ह्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला होता. पहिले मासिक बघा कोणते होते तर दिग्दर्शन. तर ह्याच्यामध्ये लक्षात असू द्या दैनिक असेल, नियतकालिक असेल, मासिक असेल तर ह्याच्या संदर्भात बघा महत्त्वाचा जो काही प्रश्न असेल तर तो प्रश्न सध्या एकतरी प्रश्न सध्या इथं विचारण्यात येतो. म्हणून पहिले नियतकालिक दर्पण, पहिले दैनिक ज्ञानप्रकाश, पहिले मासिक दिग्दर्शन ह्या संदर्भात तुम्ही लक्षात असू द्या. पुढचं आहे पहिले प्रवास वर्णन
काय होते तर बघा माझा प्रवास हे जे आहे तर पहिले प्रवास वर्णन होते. पहिली प्रादेशिक कादंबरी कोणती होती तर पीराची पाटील ही जी काय आहे तर पहिली प्रादेशिक कादंबरी सध्या होती. पहिले जे आहे तर ते सामाजिक नाटक कोणते होते तर इथं बघा तृतीय रत्न हे जे नाटक आहे तर हे सामाजिक नाटक पहिले होते. मुद्रित व्याकरणाचे पुस्तक महाराष्ट्र भाषेचे व्याकरण ह्यांना सध्या बघा आपण म्हणत असतो. त्यानंतर पहिले विडंबन काय आहे तर बघा संगीत हजामत हे जे आहे तर ह्यांना पहिले विडंबन सध्या आपण इथे सांगत असतो. पहिले व्याकरणकार कोण होते दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यानंतर बघा पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते महादेव गोविंद रानडे. तर हे देखील लक्षात असू द्या. जे काही पहिलं साहित्य संमेलन झालं होतं पहिलं साहित्य संमेलन जे झालं होतं तर त्याचं जे अध्यक्ष होते तर ते होते महादेव गोविंद रानडे. हा देखील प्रश्न इथं मागे विचारण्यात आलेला आहे. तर ह्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचे जे प्रश्न होते तर हे प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारण्यात आले होते. तर आता इथं प्रश्न काय आहे मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात. हा TET 2018 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्र या ठिकाणी बघा महत्त्वाचं मराठी भाषेचे काही आद्य कवी कोणाला म्हणतात तर आपल्याला माहिती आहे की मुकुंदराज यांना आद्य कवी आपण इथे म्हणत असतो. बरोबर. तर हे एक महत्त्वाचं होतं. तर मुकुंदराज यांनी जे महत्त्वाचं लेखन जे केलं होतं तर जो विवेक सिंधू म्हणून जो ग्रंथ आहे यांचा विवेक बरोबर सिंधू हा जो काही ग्रंथ आहे तर तो ह्यांनी सध्या ह्या ठिकाणी त्यांनी लिहिला होता. बरोबर. त्यानंतर इथे जे समर्थ रामदास स्वामी आहे तर ह्यांनी कशाची रचना केली होती तर बघा जो दासबोध आहे दासबोध महत्त्वाचा. तर दासबोध जो आहे तर त्यांची रचना सध्या त्यांनी केली होती. आणि ज्ञानेश्वरांना आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वरांनी त्यांची जी काही ज्ञानेश्वरी आहे तर ती ज्ञानेश्वरी सध्या बघा त्यांनी लिहिली होती. बरोबर. तर ह्या संदर्भात देखील तुम्हाला प्रश्न सध्या इथं विचारला जाऊ शकतो. बरोबर. अशा पद्धतीने हे प्रश्न आहे. आता माहिमभट हे कोण होते तर माहिमभट हे बघा एक मराठीतील चित्रकार म्हणून सध्या ओळखले जातात. तर ह्या प्रश्नाचं जे ऑप्शन ह्या ठिकाणी बघा 1 नंबरचं जे ऑप्शन आहे आद्य जे कवी आहे तर ते कवी मुकुंदराज यांना आपण इथे म्हणत असतो. बरोबर. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे दुसरा प्रश्न कशा पद्धतीने विचारला होता की मराठी भाषेचे आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जातात. आद्य चित्रकार म्हणून कोण ओळखले जातात तर इथं बघा सांगितल्याप्रमाणे माहिमभट यांना सध्या आद्य चित्रकार म्हणून इथं ओळखलं जातं. तर ह्या संदर्भात देखील प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. बरोबर. ह्या संदर्भात जे काही आहे तर ह्या संदर्भात जो काही उत्तर असेल तर ते माहिमभट. तर असे जे प्रश्न आहे कॉमन प्रश्न तर ते सध्या बघा इथं विचारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न इथं बघा. आता बघा विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना टिंबटिंब म्हणून ओळखतात. ऑप्शन काय आहे निबंधमालाकार ज्ञानकोशाकार दर्पणकार गझलकार. तर आपल्याला माहिती पाहिजे की विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ज्ञानकोशकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि ह्यांनाच अजून जो महत्त्वाचं आपण मागे बघितलं की ह्यांनाच अजून काय म्हणून ओळखलं जातं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. तर इथं जो प्रश्न होता तर तो प्रश्न समजून घ्या. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ज्ञानकोशकार देखील म्हणून ओळखलं जातं. आणि पुढचा प्रश्न अजून ह्यांच्याजवळ आहे की मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना. म्हणजे यांना बघा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून देखील ओळखलं जातं. आणि ह्या ठिकाणी जो प्रश्न आहे तर ज्ञानकोशकार म्हणून देखील ओळखलं जातं. तर हे ह्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर मराठी भाषेतील ऐतिहासिक कादंबरी या ठिकाणी कोणती आहे तर ऐतिहासिक कादंबरी आपण बघितली ऑप्शन क्रमांक 1. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता इथे जे सध्या इतर जे काही साहित्यिक लेखक वगैरे इथं देण्यात आले आहे आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा या ठिकाणी महत्त्वाचे बघा दादोबा तरखडकर हे जे आहे दादोबा तरखडकर तर हे एक महत्त्वाचे समाजसुधारक होते. बरोबर. तर ह्यांनी देखील वेगवेगळे जे काही ग्रंथ असेल तर ते सध्या ह्यांनी लिहिलेले आपल्याला दिसून येत आहे. तर हे महत्त्वाचे समाजसुधारक होऊन गेले आहे. बरोबर. त्यानंतर जे राम गणेश गडकरी आहे. बरोबर. तर राम गणेश गडकरी कोण होते तर हे एक विख्यात नाटककार आणि कवी म्हणून सध्या ओळखले जातात. हे एक नाटककार देखील होते आणि महत्त्वाचे कवी देखील होते. बरोबर. त्यानंतर बालशास्त्री जे जांभेकर आहे हे बालशास्त्री जांभेकर तर ह्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आला होता. तर बालशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारितेत बघा जनक यांना म्हटलं जातं. बालशास्त्री जांभेकरांना ह्यांना मराठी पत्रकारितेचे जनक सध्या बघा यांना म्हटलं जातं.
हे एक देखील लक्षात तुम्ही असू द्या. जे काही पत्रकारिता असेल, पत्रकारिता, तर ह्याचे जनक सध्या यांना म्हटलं जातं. तर हे जे ऑप्शन असेल तर त्या ऑप्शनामधून देखील तुम्हाला प्रश्न सध्या तरी विचारले जाऊ शकतात. तर हे एक महत्त्वाचं होतं. तर ह्याच्यामध्ये प्रश्न अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जाऊ शकतात, बरोबर. त्यानंतर बघा, नवकथेचे जनक म्हणून कोणाचा गौरव करण्यात आला? भासी मर्ढेकर असेल. मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आपण बघितली यमुना पर्यटन, बरोबर. आता ह्या गोवा पर्यटन ही काही कादंबरी नाही, गोदावरी पर्यटन देखील नाही आणि शेगाव पर्यटन देखील नाही. मात्र यमुना पर्यटन ही एक सामाजिक कादंबरी म्हणून इथं ओळखली जाते. तर हे देखील तुम्ही इथं लक्षात असू द्या, बरोबर. आता इथं जे काही बघा, गंगाधर गाडगीळ हे कोण होते? तर हे प्रसिद्ध बघा लेखक होते आणि विचारवंत होते, बरोबर. यांनी वेगवेगळे जे काही ग्रंथ असेल किंवा वेगवेगळ्या सध्या साहित्य ह्यांनी लिहिलेले आहे, हे एक लक्षात असू द्या, बरोबर. त्यानंतर कुसुमाग्रज कोण होते? तर हे आपल्याला माहिती पाहिजे. ह्यांच्यावर देखील IMP प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आपल्याला दिसून येत आहे. तर कुसुमाग्रज जे आहे तर ते नवकाव्याचे या ठिकाणी जनक किंवा जे काव्य असेल तर ते सध्या बघा ह्यांनी सध्या लिहिलं होतं आणि जवळपास ह्यांच्या वेगवेगळ्या ज्या काही कविता असेल तर त्या आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतात. तर आता इथे कुसुमाग्रज आणि केशव कुमार हे जी नावं आहे आपल्याला सारखे वाटतात, मग त्याच्यामध्ये सध्या कन्फ्युजन ह्या ठिकाणी होता. तर ह्याच्यामध्ये आता हे जे आहे केशव कुमार, तर हे केशव कुमार कोण होते? तर बघा, आधुनिक मराठी कवी म्हणून ह्यांना आपण ओळखत असतो. आधुनिक मराठी कवी, बरोबर. तर आधुनिक मराठी कवी म्हणून सध्या ह्यांना आपण ओळखत असतो. तर हे संपूर्ण जे काही असेल तर तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये जे संपूर्ण डिटेल्स आहे तर ती डिटेल्स सध्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तर हे जी PDF असेल तर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी, तेथे तुम्हाला मिळून जाईल. तर सध्या तरी अशा पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न असेल तर ते प्रश्न सध्या इथे विचारले जातात आणि ह्याच्यावरती सध्या प्रश्न असेल तर ते पुन्हा बघा रिपीट या ठिकाणी होणार आहे. तर हा एक महत्त्वाचा सध्या व्हिडिओ होता. तर ह्याच्यामधले जे सध्या जे सध्या बघा ग्रंथकार असेल, साहित्यिक असेल किंवा मग जे लेखक असेल, कवी असेल, त्यांनी नेमकी कशाची रचना केली, त्यानंतर त्यांचं जे काही ग्रंथसंपदा असेल तर त्या ग्रंथसंपदा कोणत्या, आणि त्यांना जे काही उपमा दिलेली आहे, वर्णन केलेले असेल किंवा त्यांना जे सन्मान दिलेला आहे तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स होती. तर ह्यामध्ये जे प्रश्न आहे तर ते बघा अतिशय MP असणार आहे. तर संपूर्ण तुम्हाला नक्कीच ह्या व्हिडिओच्या मार्फत हे जे काही आहे तर साहित्य आणि त्यांचे उपमाचे वर्णन संदर्भात नक्कीच तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. तो व्हिडिओ आवर्जून शेअर करा. नवीन जर असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर ही PDF बघा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट करतो, तेथे जाऊन तुम्ही अजून सविस्तर ह्याला वाचून घ्या. तर नक्कीच तुम्हाला ह्या ह्या व्हिडिओचा 2 ते 3 मार्काचा नक्कीच फायदा हा होऊ शकतो. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.